माणसाने आपला चांगुलपणा कधीच नाही सोडायचा. त्याचं काय कारण आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भावनेच्या भरात वाहून जाणारी, ताडताड बोलणारी माणसं आणि भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य वेळी योग्य तेच आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे बोलणाऱ्या आणि करणाऱ्या माणसांच्या जगण्यात मोठी तफावत दिसते. दुसऱ्या माणसाच्या तंत्रावर आपलं वागणं बोलणं का अवलंबून असावं? कोण आपल्याशी कसं वागतं यावर आपण सतत का रिॲक्ट होतो? आपण आपल्या मनाप्रमाणे त्या माणसाला प्रतिसाद दिला तर आपल्या जगण्यावर आपलं नियंत्रण राहतं, त्याचं नाही. माझं म्हणणं आणखी सोप्या शब्दात कळावं म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते. एका माणसाचा वर्तमानपत्राचा स्टॉल होता. रोज सकाळी तिथं तो पेपर विकायचा. भल्या सकाळी त्याच्याकडे एक माणूस पेपर विकत घ्यायला यायचा. अत्यंत तुसडा. पेपर घ्यायचा, पैसे पेपरवाल्याच्या दिशेने फेकायचा आणि उद्धटासारखा आल्या पावली निघून जायचा. पण पेपरवाला मात्र त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलायचा. हसून त्याच्या हातात पेपर द्यायचा. त्यानं पैसे फेकले की थँक्यू म्हणायचा. त्याच्याकडे काम करणारा एक मुलगा मात्र वैतागला. त्या खडूस माणसाशी इतकं चांगलं वागायचं काय कारण? उद्या सकाळी तो आला की पेपर त्याच्या तोंडावर मारा, म्हणजे त्याला नीट काय ते कळेल. त्या मुलाच्या या चिडचिडाटावर पेपरवाला हसला आणि म्हणाला, मी चांगलं वागतो म्हणून तो उद्धटासारखं वागणं सोडतोय का? मग तो वाईट वागतो म्हणून मी माझा चांगुलपणा का सोडायचा? मी कसं वागायचं हे तो कोण ठरवणार? जर तो वाईट वागतो म्हणून मला माझा चांगुलपणा सोडावा लागत असेल तर त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? मी माझा चांगुलपणा त्याच्या वाईट वागण्यामुळे का सोडायचा? म्हणूनच आयुष्यामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. या जगात कुणी कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्याच्या वागण्याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या कोणत्याही वाईट कृतीने आपण आपला चांगुलपणा कधीच नाही सोडायचा. आपल्याला जेवढं चांगलं वागता येईल, जेवढं नीतिमत्तेने राहता येईल, जेवढं तत्वाने राहता येईल तेवढं पूर्णपणे राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण जर प्रत्येकाने असा विचार केला की तो वाईट वागतो मग मी का चांगलं वागू, तर या जगात चांगुलपणा हा शिल्लकच राहणार नाही. म्हणूनच आपण आपल्या पद्धतीनं वागायचं. एखाद्याच्या वाईट वागण्याचा स्वतःवर कधीच परिणाम करून घेऊ नये, कारण तो त्याच्या विचारसरणीनुसार वागत असतो. त्याला मिळणाऱ्या संस्कारांवरती, त्याला मिळणाऱ्या परिस्थितीनुसार तो वागत असतो. जशी त्याची परिस्थिती असते त्या प्रमाणात त्याचे विचार होत जातात. मग आणि प्रत्येकाच्या वाट्याला येणारी परिस्थिती, प्रत्येकाच्या वाट्याला येणारं नशीब हे खूप वेगळं असतं. त्यामुळेच आपण त्याच्यावरून आपली परिस्थिती, त्याच्यावरून आपले विचार कधीच नाहीत ठरवायचे.